नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। 10वी पास उमेदवारांना डायरेक्ट आरबीआयच्या ऑफिसमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे, कारण की त्याची नवीन जाहिरात जी आहे तर ते आलेली आरबीआय ऑफिस अटेंडंट हे नावाचं पद खूप नाव भारी दिले मित्रांनो। नथिंग बट हे शिपाईचं पद आहे त्यांच्यातलं, लक्षात घ्या। फक्त नाव थोडंसं बदलून घेतलेले, वेतन वगैरे चांगले, तुम्ही आरबीआय मध्ये काम करतात हा तुम्हाला एक अभिमान असतो आणि पात्रता 10वी लागते। नवीन जाहिरात आलेली, रिक्त जागा, पात्रता, निवड प्रक्रिया, पगार, अभ्यासक्रम सगळ्या काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि आपले एक उडान नावाचे एक सेपरेट बॅच आहे मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर, जी तुम्हाला आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय, आरआरबी, इन्शुरन्स अशा अनेक ज्या बँकिंग साठीच्या परीक्षा होत असतात त्या सर्वांसाठी उपयुक्त अशी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच अवेलेबल आहे। सगळ्या काही लेक्चर्स, सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल झालेल्या आहेत। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। आणि बरेच उमेदवार म्हणतात की सर तुमचा आता बँकिंग संदर्भातला अपडेट येत नाही, तर मित्रांनो बँकिंग संदर्भातले जे अपडेट असतात ना, तर ते आपलं इग्नाइट बँकिंग नावाने एक सेपरेट चॅनल उघडलेलं आहे। तिथं तुम्ही बघा, एखाद्याची नोटीस आली बघा, ही नोटीस, हे सगळं आपलं जे आहे तर ते चालतो कार्यक्रम। तर म्हणूनच तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून टाका मित्रांनो इग्नाइट बँकिंग नावाने। चला तर बघूया, लक्षात घ्या, जवळपास 572 पदांसाठी जाहिरात आली। किती? 572 पदांसाठी इथं जाहिरात जी आहे तर ते आलेली। पदाचं नाव असणार आहे ऑफिस अटेंडंट, हे पदाचं जे आहे तर ते नाव असणार आहे। जाहिरात आलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे। महत्वाच्या तारखा, वेबसाईटची लिंक ही 15 जानेवारी पासून तर 4 फेब्रुवारी पर्यंत ओपन असणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या। आणि ऑनलाईन टेस्ट कधी होणार आहे ते पण दिलेले, 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान तुमची जी ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती होणार, म्हणजे परीक्षेच्या तारखा दिलेल्या आहेत। खूप चांगली अशी गोष्ट जी आहे तर ती इथं पाहायला मिळते। वयोमर्यादा 18 ते 25 आहे, पण जर कोणी एससी एसटी मध्ये असेल तर त्याला 5 वर्ष म्हणजे 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल। ओबीसी मध्ये असेल तर 28 वर्षापर्यंत फॉर्म त्याला जो आहे तर तो भरता येणार आहे। इथं हा लक्षात ठेवा। पुढचं, पात्रता काय पाहिजे? फक्त 10वी पास पाहिजे। किती 10वी पास पाहिजे? 1/1/2026 रोजी, म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी आधी त्याची 10वी जी आहे तर ती कंप्लीट पाहिजे, तर तो फॉर्म इथं भरू शकतो। परीक्षा पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर इथं तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट एलपीटी म्हणतात। तर 2 निवडीचे टप्पे आहेत। पहिला टप्पा पार झाल्यानंतर तुम्हाला भाषा चाचणी होते, त्याच्यामध्ये इंग्रजी आणि तुमची लोकल भाषा म्हणजे महाराष्ट्रासाठी मराठी भाषेची टेस्ट तुमची इथं घेतली जाते। पहिल्या टेस्ट मध्ये बघा, रिझनिंग विषय, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी हे विषय। 120 प्रश्न, 120 गुण, 90 मिनिटांचा तुम्हाला इथं वेळ मिळणार आहे। बँकिंगचे मुलं तयारी करतात तर त्यांच्यासाठी हा पॅटर्न काही नवीन जो आहे तर तो नाही। लँग्वेजची टेस्ट जी आहे तर तुमची होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची जॉईनिंग खऱ्या अर्थाने होणार आहे। जे एससी एसटी, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना 50 रुपये फक्त चार्जेस लागतील। आणि ओबीसी, ईडब्ल्यूएच, जनरल कॅन्डिडेट्स यांच्यासाठी 450 रुपये परीक्षा शुल्क जे आहे तर ते इथं लागणार आहे मित्रांनो। वेतन जर तुम्ही पाहिलं तर 24,225 रुपये 50 रुपये हे तुमचं बेसिक पे। पण जर इन हँड पाहिलं तर त्यांनी सांगून दिलेलं आहे की 46,000 रुपये तुम्हाला इन हँड मिळू शकतं। 46,000 रुपये तुम्हाला विदाउट एचआरए डायरेक्ट तुम्हाला एक चांगली सॅलरी जी आहे तर ते मिळते। 46,000 रुपये, कारण की मुंबई वगैरे मध्ये राहावं लागतं, तर 51,000 रुपयांपर्यंत तुमची सॅलरी जी आहे तर ती जाऊन लागते। ड्युटी काहीच नाही आहे इथं, स्पष्ट म्हटले कामाचं स्वरूप म्हणजे काय की फिजिकल मुवमेंट अँड डिसेप्शन ऑफ द फाइल्स, रेकॉर्ड्स, ऑफिस आर्टिकल्स, युटिलिटी आयटम एक्सेट्रा। कोणी मागितलं अरे ती फाईल घेऊन ये, तो पेन घेऊन ये, ते स्टॅपलर कुठे, हे झेरॉक्स करून आण वगैरे, ते शिपाईची जी कामं असतात ऑफिस मधले तर ते एक साधी सिंपल कामं जी आहेत तर ते तुम्हाला इथं करायला मिळतात मित्रांनो। तर हा संपूर्ण जाहिरात होती, एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगितली। याच्याविषयी इतर जे अपडेट असतील तर त्या भविष्यात तुम्हाला आपल्या इग्नाइट बँकिंग या चॅनलवर जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे। आजच याला जॉईन करून ठेवा। तसेच इग्नाइट अकॅडमीचे विविध कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून पाहू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।